So last time we have discussed the atomic packing factor of SC, BCC and FCC structure. Okay, audio video clear hai? Reply fast. Audio video. Okay. So the next point of your syllabus is a crystal defects. आता याच्या important points कुठले आहेत त्याच्यामध्ये point defect मध्ये stoichiometric point defect झाला तर ते क्वेश्चन्स तर फिक्सच असतील एवढं कन्फर्म आहे. बट जर समजा तसं नसेल तर मात्र काही चेंजेस होऊ शकतात. सो वन बाय वन बघत जाऊया आपण. सगळ्यात फर्स्ट पॉईंट आहे तुमचा क्रिस्टल डिफेक्ट, दॅट इज इम्परफेक्शन. व्हॉट इज मीन बाय क्रिस्टल डिफेक्ट? सो डिफेक्टिव्ह मीन्स व्हॉट? डिफेक्ट इज नथिंग बट द नॉर्मल क्रिस्टल स्ट्रक्चर ऑर क्रिस्टल लॅटॅक्स मध्ये जे कन्स्टिट्यूएंट ॲटम्स, एलिमेंट्स ऑर न्यूक्लिआय असतील त्याच्यापेक्षा काहीतरी समवॉट फॉरेन सबस्टन्स आपल्याला ऍड झालेला दिसतो. फॉर एक्झाम्पल, जर एका पर्टिक्युलर क्लासमध्ये 25 स्टुडंट्स आहेत, ओके, आणि अनदर सेकंड डेला त्याच्यामध्ये एक स्टुडंट न्यू आलेला असेल, 26 नंबरचा तो स्टुडंट असेल, आणि जर तो स्टुडंट हा सगळ्या स्टुडंटच्या पेक्षा पुढे किंवा स्टुडंटच्या पेक्षा मागे बसलेला कुठेतरी असेल, तर आपल्याला लगेच पॉईंट आउट करता येते. आपण लगेचच म्हणतो की नवीन कोणतरी आहे म्हणून, म्हणजे फॉरेन सबस्टन्स कोणतरी आपल्याला पर्टिक्युलर कळतं. सिमिलरली इन केस ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर ऑर स्टेबल स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टलाइन लॅटाइस, देर आर सम डिफेक्ट दॅट इज इम्परफेक्शन. इम्परफेक्शन म्हणजे जो परफेक्ट सॉलिडची इमेज आपल्या डोळ्यासमोर जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिटिव्ह प्रॉपर्टी ऍड झालेली असते आणि इम्परफेक्शन ऑब्झर्व होतं. ओके, सो सच phenomenon is known as a imperfection, or it is also called as a crystal defect. So there are three types of crystal defect: point defect, line defect and plane defect. Point defect म्हणजे काय? एका पॉइंटलाच फक्त तो डिफेक्टिव्ह ऍटम किंवा इलेमेंट असेल तो प्रेझेंट असेल. एका लाईनला म्हणजे काय? जे आपण लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं त्याची जी स्ट्रक्चर्स असतात, क्युबिकल स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेलं. जर समजा हा क्रिस्टल स्ट्रक्चर या फॉर्मॅटमध्ये असेल, ओके, सो ही एक लाईन असेल, ही हॉरिझॉन्टल एक लाईन आहे, ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. सो दिस इज नथिंग बट ही टोटल लाईन ॲटम्सची जी असणार त्याच्यामध्ये डिफेक्ट असेल. अदरवाईज प्लेन, जर मी हॉरिझॉन्टल प्लेन वरच्या साईडने पास आउट केलं या क्रिस्टलमध्ये तर त्याच्यामध्ये डिफेक्ट्स ऑब्झर्व होतील, बाकी कुठल्याही प्लेनमध्ये डिफेक्ट्स ऑब्झर्व होणार नाही. सो सच टाइप ऑफ डिफेक्ट्स आर ऑब्झर्व इन केस ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. इट इज अ पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट. त्यातला फर्स्ट डिस्कस करणार आहोत पॉइंट डिफेक्ट. Point defect मध्ये main part is stoichiometric point defect. There are two types of point defect, that is a stoichiometric point defect and non-stoichiometric point defect. So stoichiometric point defect मध्ये काय स्टडी करणार आहोत? So there are number of cations and anions are same. या सगळ्या डिफेक्ट्स मध्ये म्हणजे तुमच्या पॉइंट डिफेक्ट्स मध्ये जो फर्स्ट डिफेक्ट आहे stoichiometric point defect, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटायन्स जनरली आपण त्याला कन्सिडर करतो नंबर म्हटले त्यांनी, म्हणजे n प्लस आणि n मायनस नंबर ऑफ कॅटायन्स आणि नंबर ऑफ anions हे इक्वल असणार. म्हणजे ज्या क्रिस्टलमध्ये समजा नंबर ऑफ कॅटायन 15 असतील आणि नंबर ऑफ anion 14 असतील, जरी डिफेक्टिव्ह एखादा क्रिस्टल असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटायन आणि नंबर ऑफ anion सेमच असतील, 15 and 14. ओके, सो अगेन stoichiometric point defect is subclassified into 4 types: vacancy defect, interstitial defect, Schottky defect and another one is a Frankel defect. सो त्यातले 2 पॉईंट्स आपण बघितलेत, वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट. नंतर आपण शॉर्टकी आणि फ्रँकल डिफेक्ट पण डिस्कस करूया. Vacancy defect means what? So the particle is missing from its regular site. Regular site in the sense, जर समजा एका पार्टिकल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स जे काही तुमच्या प्रेझेंट असतील ते काय असणार आहेत? समजा 12 असतील. ओके, 12 नंबर ऑफ पार्टिकल्स तुमच्या एका पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहेत. ते आपण इंडिकेट कसं करू शकतो? या फॉर्मॅटमध्ये जर हा क्रिस्टल लॅटाइस असं कन्सिडर करूया आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे जेवढे नंबर ऑफ ॲटम्स एकमेकांशी क्लोजली हेल्ड टुगेदर विथ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस और इंटरॅक्टिव्ह फोर्सेस असं आपण कन्सिडर करूया, आहे तसं आपण कन्सिडर करतोय. तर पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट. त्यातला जो सेंटरचा जो पार्टिकल होता तो रेग्युलर साईटपेक्षा डिफरंट पोझिशनला गेला. हे समजेल कधी? जेव्हा त्याच्यामध्ये एक वेकन्सी जनरेट होईल. ओके, सो तेच इथे मेन्शन केलंय, पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट अँड हे सच टाइप ऑफ वेकन्सी डिफेक्ट is observed when the substance is heated. आता हा क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकतो. when substance NaCl or KCl ... असं एक्झाम्पल देतील. when it is heated,
dot dot type of defect is observed in case of that NaCl or KCl. So आन्सर असेल वेकन्सी डिफेक्ट. जेव्हा सबस्टन्स आपण हीट करतो तेव्हा नंबर ऑफ कॅटायन्स आणि नंबर ऑफ एनायन्स याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले आपल्याला ऑब्झर्व होतात किंवा त्याचं मास जे असतं किंवा डेन्सिटीमध्ये इफेक्ट होतो, डिफेक्ट त्याच्यावरती काहीतरी अफेक्शन होतं. सो त्याच्यावरनं आपल्याला हा जनरेट करता येतो वेकन्सी डिफेक्ट. नेक्स्ट सांगितलं डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीज. ऑब्व्हियसली जेवढे नंबर ऑफ पार्टिकल मिस झालं म्हणजे जेवढे 12 नंबर ऑफ पार्टिकल होते आता किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एवढेच पार्टिकल्स आहेत. जिथे एक्सपेक्टेड होतं 12 पार्टिकल असायला पाहिजे तिथे 11 पार्टिकल्स आहेत म्हणजे 1 पार्टिकल मिसिंग आहे म्हणजे त्या 1 पार्टिकलचं मास लेस झालं असणार. आणि व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. आपल्याला व्हॉल्यूम काय तो माहिती नाही पण लक्षात घ्या तर डेन्सिटी इन्क्रीज झाली mass also increases and velocity get means volume get decreases. Okay. सो डेन्सिटी जशी जशी इन्क्रीज होतं तसे मास इन्क्रीज होतं. म्हणजेच काय मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी और डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास बट इट इज प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो इन दिस वे मास जर समजा डिक्रीज झालेलं असेल तर त्याची डेन्सिटी सुद्धा काय होणार डिक्रीज झालेली असेल. इम्पॉर्टंट पॉइंट हाच आहे डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स. प्लीज चेक करा शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट मध्ये डेन्सिटीचं रिलेशन लक्षात ठेवायचं. ओके. पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट वरती आय थिंक एमसीक्यू साठी पडणार. मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी डेन्सिटी वरतीच क्वेश्चन असेल आणि तो असेल शॉर्टकी आणि फ्रँकल डिफेक्ट वरती थर्ड पॉईंट वरती. सो वेकन्सी डिफेक्ट डेन्सिटी डिक्रीज होते हे कन्क्लुजन झालं. नेक्स्ट आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. स्टॉइचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट मधला सेकंड सब पॉईंट दॅट इज अ सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट याचा मिनिंग काय एक्झॅक्टली इथे मेन्शन केलंय. एक्स्ट्रा पार्टिकल इज ऑक्युपाय द एम्प्टी स्पेस ऑफ द क्रिस्टल लॅटाइस. आता कन्सिडर करूया लॅटाइसची एक मी फेज कन्सिडर केली मीन्स इट इज अ फेज सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. कन्सिडर इट इज अ फेज सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर दॅट इज मी एक फेज अशी घेतली असा एक कॉलम ड्रॉ केला आणि त्याच्यावरती मी कॅटायनची ऑलवेज साईज लेस असते एनायनची साईज ऑलवेज लार्जर असते. सो मी असं ड्रॉ करतोय कॅटायन आहे तो स्मॉलर दाखवला एनायन मात्र लार्जर दाखवला. कॅटायन स्मॉलर एनायन मात्र लार्जर दाखवला. कॅटायन स्मॉलर एनायन मात्र लार्जर. या फॉर्मॅटमध्ये एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय द एम्प्टी स्पेस ऑफ द क्रिस्टल लॅटाइस. म्हणजे मगाशी जो इथे समजा कॅटायन असायला पाहिजे होता पण तो आता मिस झालाय असं कन्सिडर करूया. म्हणजे एनायन आहे हा मग कॅटायन परत एनायन मग कॅटायन परत एनायन कॅटायन एनायन. दोन वेकन्सी मिळाला. इथे एक वेकन्सी आहे आणि इथे एक वेकन्सी आहे. या दोन वेकन्सीज मध्ये जनरेट झालेल्या मध्ये एक फॉरेन सबस्टन्स म्हणजे एक्स्ट्रा पार्टिकल इज ऑक्युपाय द एम्प्टी स्पेस ऑफ द क्रिस्टल हे एक पार्ट असू शकतो. म्हणजे एक्स्ट्रा पार्टिकल समजा मी इथे एक्स्ट्रा आहे जो फॉरेन आहे म्हणून मी त्याला काय दाखवा त्याला एक पर्टिक्युलर माझ्याकडे कलर मार्कर्स नाहीयेत नाही तर मी ते कलर पेनने जास्त चांगला एक्सप्लेन करू शकलो असतो. सो जो प्लस आहे तो फॉरेन सबस्टन्स असं कन्सिडर करूया. नाव जो ओरिजिनल मगाशी 11 नंबर पार्टिकल्स होते त्याच्यामध्ये आपण आता ऍड केलाय असं कन्सिडर करूया. म्हणजे त्याचं मास काय झालं इन्क्रीज झालं. म्हणजेच मास इन्क्रीजेस देन ऑल्सो डेन्सिटी ऑल्सो इन्क्रीजेस. ही झाली फर्स्ट केस. हे पहिले जे दोन पॉईंट आहेत ती काय तुमची केस नंबर 1 दॅट इज सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट साठी फर्स्ट केस ही आहे. सेकंड केस अशी असू शकते बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. म्हणजे हा एनायन आहे ना तो एनायनची पोझिशन चेंज होईल. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल कशावर डिपेंड असणार इट इज डिपेंड्स अपॉन द अपोजिटली चार्जेस अँड फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू एलिमेंट्स और टू ॲटम्स. सो बिकॉज ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल वेकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड. म्हणजे हा एक क्वेश्चन एमसीक्यू ला येऊ शकतो. बिकॉज ऑफ हे ऍज इट इज स्टेटमेंट येईल बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल डॉट डॉट डिफेक्ट इज क्रिएटेड. ऑप्शन मध्ये देणार लाईन डिफेक्ट पॉईंट डिफेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा. सो लक्षात ठेवायचं तुमचं वेकन्सी डिफेक्ट जनरेट होतो. आता जर समजा डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे हा एनायन आहे तो इथे गेला आणि हा एनायन इकडे गेला त्याच्यामध्ये देअर इज नो चेंज इन मास. अगोदरचा जो इलेमेंट होता मी कन्सिडर करतो याला ए एनायन होता हा होता बी हा तिकडे गेला हा इकडे आला ह्याच्यावरनं काय चेंजेस होतात का मास मध्ये काही चेंज होतं का नाही. बट फॉरेन सबस्टन्स मी जर असं म्हटलं तर अनदर सबस्टन्स मी त्याच्यामध्ये ऍड केलं आणि त्याचं जर कॅटायन किंवा एनायन जर इन्क्रीज झालेला असेल नंबर तर मात्र मास as well as डेन्सिटी इन्क्रीज होईल. सो इन दिस केस देअर इज नो एनी loss or nor the gain of a mass of a substance as well as the density of the substance. याचाच अर्थ असा होतो सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये ती रिमेन्स अनचेंज. ओके डेन्सिटी जशी आहे तशीच राहते. नो इन्क्रीज नो डिक्रीज. इन केस ऑफ अ वेकन्सी डिफेक्ट सबस्टन्स मास ऑल्सो डिक्रीजेस as well as the density also increases. नाव व्हॉल्यूम कशामध्ये डिपेंड करतो जेवढी तुम्ही स्पेस अवेलेबल करून त्याला देताय ते त्याच्या फिजिकल स्टेटमध्ये डिपेंड करतं. ते याचं रिझन काय कारण गॅस मॉलिक्युल जर समजा असतील त्याच्यामध्ये पण डिफेक्ट जनरेट होऊ शकतात.
अदरवाईज इथे मी असं म्हटलं की पॉइंट डिफेक्ट ना, पर्टिक्युलर पॉइंटला समजा हायड्रोजन गॅस एक्सपेक्टेड होता, पण तिथे निऑन येतोय. निऑन हा इनर्ट गॅस आहे, म्हणजे त्याचं ॲटॉमिक मास हे तुमच्या हायड्रोजनपेक्षा ऑब्व्हियसली जास्त असणार, बट तो रिॲक्टिव्ह कमी असेल. कारण का, त्याचे ऑक्टेट कम्प्लीट होत आहेत. सो लक्षात एवढंच ठेवायचं. इन केस ऑफ सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट देअर इज नो एनी लॉस ऑफ डेन्सिटी ॲज वेल ॲज अ गेन ऑफ डेन्सिटी टेक प्लेस. कुठेच असं डेन्सिटी इन्क्रीज होत नाही, आहे तशीच राहते पहिल्या क्रिस्टल सारखीच. बट इन केस ऑफ वेकन्सी डिफेक्ट देअर इज अ डिक्रीमेंट इन द डेन्सिटी, आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट डेन्सिटीवरती डिपेंड करतो, कारण तुम्ही अगोदरच्या पॉईंटमध्ये डेन्सिटीचं कॅल्क्युलेशन शिकलेले आहे. रो इज इक्वल टू एन इंटू एम डिवाइडेड बाय ए क्यूब इंटू एन ए, वेअर एन इज द नंबर ऑफ पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटाईस. समजा हा एफसीसी असेल तर तुमचं नंबर ऑफ पार्टिकलचा आन्सर येणार 4. नंबर हा समजा बीसीसी असेल तर नंबर ऑफ पार्टिकलचा तुमचा आन्सर येणार आहे 2. हा एससी असेल, सिम्पल क्युबिक असेल तर नंबर ऑफ पार्टिकलचा आन्सर येणार 1. सो या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलं किंवा लक्षात ठेवलं तर समजेल. एम विथ द मोलार मास, आणि मोलार मास का डिपेंड करतं, कारण डेन्सिटी जेव्हा डिक्रीज होते तेव्हा एम ची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत जाते. सो हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. तर आणि तर हे दोन्ही डिफेक्ट क्लिअर होते. रिपीट करतोय काय काय सांगितलं. क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय, एक पर्टिक्युलर रेग्युलर साईट जी अटेम्प्टची असायला पाहिजे होती ती दिसत नाही, कुठेतरी काहीतरी डिफेक्ट जाणवतो. ओके, तुम्ही पण बघा, समजा कधीतरी तुम्ही रोडवरनं जाताय आणि अचानक एखादा ट्रक गेला, त्यातून वाळू गेलेली असेल किंवा वाळूचा एखादा ट्रक गेला आणि तो स्पीडमध्ये असल्यामुळे नंतर वारा आला, त्यातला वाळूचा एक छोटा कण तुमच्या डोळ्यामध्ये गेला, तर विजनला पण प्रॉब्लेम होतो तुमच्या. तुम्ही लगेच काय करता, जसं तुम्हाला तुम्ही बघत असता तसं बघत नाही. तुम्ही जे ब्लिंकिंग ऑफ आईचा स्पीड तुमचा थोडा वाढलेला असतो. तर याचाच अर्थ काय, इट इज अ पार्ट ऑफ अ डिफेक्ट. मग जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत तुम्ही रेग्युलरला येत नाही, बरोबर आहे. सेम त्याच फॉर्मॅटमध्ये कधी तुम्ही आजारी पडलात, रेग्युलर रुटीन जे असतं ते फॉलो करत नाही त्या दिवशी, म्हणजेच काय, इट इज अ पार्ट ऑफ अ डिफेक्ट, असं लक्षात ठेवायचं. सेकंड थिंग, देर आर 3 टाइप्स ऑफ अ डिफेक्ट: पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, ॲज वेल ॲज अ प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्टचे सबटाइप्स किती आहेत, 2 आहेत: स्टॉइचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि नॉन स्टॉइचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट तुमच्या सिलेबसमध्ये नाही. ओके, सो नाही इन द सेन्स, जो काही तुमचा पार्ट सिलेबसचा आहे त्याच्यामध्ये 25% रिडक्शन, आणि हा जो कन्सिडर केला तर मात्र मेटल एक्सेस आणि मेटल डिफिशियन्सी म्हणजे नॉन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट पर्यंतच तुम्हाला ऑब्झर्व करायचं. लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट हे तुम्हाला फर्दर स्टडीजसाठी आहे, लक्षात ठेवायचं. सो त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे स्टॉइचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता ह्याच्यामधले एक कॉमन कॅरेक्टर कुठले म्हणून मी मेन्शन केलंय हे, कारण बीएससी साठी हा क्वेश्चन येऊ शकतो. हाऊ विल यू डिस्टिंग्विश स्टॉइचोमेट्रिक अँड नॉन स्टॉइचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट? हे एवढे पॉईंट लिहून जातील का एका मार्काला? नाही चालणार. सो स्टॉइचोमेट्रिक मध्ये असणार कॅटायन्स आणि अनायन्स सेम असतात. मग नॉन स्टॉइचोमेट्रिक मध्ये काय असेल, कॅटायन्स आणि नंबर ऑफ कॅटायन्स आणि नंबर ऑफ अनायन्स सेम नसणार, ते डिफर करणार, त्याची व्हॅल्यू काहीतरी चेंज असेल. ओके, नेक्स्ट वेकन्सी डिफेक्ट. हे सबटाइप्स आहे स्टॉइचोमेट्रिकचं. वेकन्सी डिफेक्ट मध्ये काय होतं, एक पर्टिक्युलर कॅटायन किंवा अनायन, कॅटायनची वेज ऑलवेज लेस असते, ती दाखवायची तशी नोट्स मध्ये किंवा डायग्राम मध्ये ड्रॉ करताना. अनायनची लेअर असते ती सुद्धा दाखवायची नोट्स मध्ये तुम्ही जेव्हा ते आन्सर लिहिताय तेव्हा. ओके, सो इन केस ऑफ अ वेकन्सी डिफेक्ट, पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट, इट इज डेव्हलप. हे कधी होतो, वेकन्सी डिफेक्ट कधी जनरेट होतो, जेव्हा आपण एखादा सॉलिड सबस्टन्स किंवा सॉल्ट सबस्टन्स जो असतो तो आपण हीट करतो, त्यावेळी वेकन्सी जनरेट झालेला दिसतो आणि डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स गेट डिक्रीजेस. हा महत्वाचा पॉईंट. नेक्स्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये एक्स्ट्रा पार्टिकल इज ऑक्युपाय इन द एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेस म्हणजे आहे त्याच्यामध्ये ऍडिशन करू शकत नाही. पहिल्यांदा जो डिफेक्ट झालेला होता, वेकन्सी जनरेट झालेली होती, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फॉरेन सबस्टन्स जर आला, त्याचा मास रेग्युलर मासेस कॅटायन आणि अनायन पेक्षा चेंज आहे, डिफर करते. सो अशा केसेसमध्ये काय होतं, मास इन्क्रीज होतो, त्यामुळे डेन्सिटी सुद्धा वाढते. सो दिस इज युअर फर्स्ट केस. आणि सेकंड केसमध्ये काय करायचंय, म्हणजे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट दिसण्याच्या 2 केसेस आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये एक्स्ट्रा सबस्टन्स ऍड करतोय आणि दुसऱ्यामध्ये काय होतंय, फक्त एक्सचेंज ऑफ कॅटायन और अनायन पोझिशन, एक्सचेंज ऑफ पोझिशन ऑफ कॅटायन्स एज वेल एज अनायन. सो दॅट्स वाय डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल क्रिएट्स vacancy defect, and there is no any loss or gain of a mass of a substance, obviously a density of a substance also. Okay, so these are the 2 defects. Next point is the Schottky defect and Frankel defect. One by one तो बघूया, पण त्याच्या आधी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, नोट्स मी सेंड करणार, त्याच नोट्स प्रिपेअर करायच्या, एक्स्ट्रा काहीही नकोय मला पेपरमध्ये, नोट्समध्ये तुमच्या. याचं रिझन काय, तर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये तुमच्या खूप लेंदी दिलेलं आहे आणि एक्झाम्पल्स
नंबर ऑफ एक्झाम्पल जास्त दिलेत. मीन्स मगाशी मी म्हटलं सॉल्ट वेन सबस्टन्स इज हिटेड, मग त्यांनी दाखवलं NaCl प्लस हीट इट विल यूज Na प्लस प्लस Cl मायनस. मग कंपोजिशन ऑफ Na, कंपोजिशन ऑफ Cl. आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन साठी हा क्वेश्चन नाही विचारला, म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी. सो टू द पॉइंट एक्सपेक्टेड आन्सर, टॉपिकचा वेटेज विचार करायचा आणि मग काय ते आपल्याला आन्सर जेवढं लिहायचं तेवढं लिहायचं. टॉपिक असेल, एक क्वेश्चन असेल 1 मार्काला, 1 पेज भरून तुम्ही लिहून, तुम्हाला बाकीचं काही पुढचं येत नाही म्हणून 1 मार्कासाठी पेज तर अजिबातच लिहायचं नाही. असे पण मेंबर्स आहेत मला भेटलेले, वेळच वेळ होता म्हणून लिहून ठेवलं, म्हणून सांगणारे मेंबर्स विचारल्यानंतर बाबा तू 1 मार्काला एवढं का लिहिलंस, आणि जर एवढं लिहायचं होतं तर मग MCQ पहिलं काळानंतर का नाही लिहून ठेवलं, तिथे 1 मार्क मिळणार होता ना, 1 वर्ड लिहून, ते येत नव्हतं म्हणून. हे मला येते, मी ते लिहून ठेवलं, माझ्या वेळच वेळ होता, कारण 1 तासानंतर मी बसूनच होतो. या उत्तराला हसण्याशी व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. फक्त आपल्याला असं काही करायचं नाही. आपण काय करणार आहोत, जे टू द पॉइंट्स, जेवढे पॉईंट सांगितले आहेत तेवढेच फक्त प्रिपेअर करा. त्याच्यात एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे. आणि जो थर्ड डिफेक्ट आहे तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ शॉर्टकी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट. शॉर्टकी डिफेक्ट, नेक्स्ट वन इज अ फ्रँकल डिफेक्ट. पण याच्यासाठी एक डायग्राम एक्सपेक्टेड आहे. डायग्राम आपण करूया. ओके, आता शॉर्टकट इफेक्ट मध्ये केलंय काय, जे रेग्युलर मगाचा जो पॅटर्न होता तोच दाखवलेला आहे. प्लस मायनस मध्ये फक्त एक एक अल्टरनेट साईन मी चेंज केले. बघा मी काय केलंय, प्लस इथे मायनस असायला पाहिजे होता हे आपल्याला समजतं. मग प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. फक्त एक लक्षात ठेवायचं, जो कुठला कॅटायन असेल त्याच्या सराउंडिंगला दोन्ही साईडला, या साईडला आणि या साईडला, एनायन असला पाहिजे.
हा जर कॅटायन असेल तर या साईडला आणि या साईडला एनायन असला पाहिजे, म्हणजे अपोजिटली चार्ज स्पेसिस जे असतील कॅटायन्स एज वेल एज एनायन्स ते तुम्हाला रिप्रेझेंट करायचे. सो पहिल्या रो मध्ये मी कन्सिडर केलं एनायन वेकन्सी जनरेट झाले आणि नेक्स्ट थर्ड रो मध्ये मी चेक केलं कॅटायन वेकन्सी जनरेट झाले. म्हणजे थोडक्यात काय शॉर्टकी डिफेक्ट किंवा तुमच्या फ्रँकल डिफेक्ट मध्ये काहीतरी वेकन्सी जनरेट होते. सो त्याच्या कॅरेक्टर्स आणि कन्सिक्वेन्सेसच्या फॉर्मॅटमध्ये या 2 पॉईंटचे आन्सर आहेत आणि म्हणून एक्सपेक्टेड आहे की हाच क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. सो कॅरेक्टर्स मध्ये काय, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर्स. आयोनिक कॅरेक्टर्स जे जास्तीत जास्त काय असणार त्याची व्हॅल्यू जास्त असेल. आयोनिक कॅरेक्टर इन द सेन्स व्हॅल्यू ऑफ आर प्लस अँड आर मायनस रेशो. रेडियस ऑफ कॅटायन, मी रेडियस म्हणतो ना, असं म्हणत नाही, नंबर म्हणत नाही. रेडियस ऑफ कॅटायन्स अँड रेडियस ऑफ अनायन्स. ओके, याची जी रेशो किंवा याची जी व्हॅल्यू येईल ती काय असेल, ते आयोनिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये जास्त दिसतील. हायर पर्सेंटेज असेल आयोनिक कॅरेक्टर्सचं. नेक्स्ट असेल हायर कोऑर्डिनेशन नंबर. ऑब्व्हियसली हा जर मी पर्टिक्युलर एक ज्याला मी ब्रॅकेट केलंय तो पॅटर्न कन्सिडर केला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर चेक करा 1 2 3 4. आणि अपोजिटली ज्या स्पेसिस मध्ये रिपल्शन असेल, पण जे रिपल्शन असेल ते सुद्धा फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपल्याला दाखवावं लागेल ना. म्हणजे हे खूप जवळ आहेत, हे खूप लांब आहेत, पण ते खूप लांब आहेत म्हणजे काय, या बाउंड्रीच्या बाहेर तर नक्कीच नसणार आहेत. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन नंबर इन्क्रीज झालेला दिसतो. अप्रॉक्सिमेट 6 to 7 पर्यंत हा इन्क्रीज होऊ शकतो. ओके, ही सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवा. टेक्स्टबुक मध्ये नाहीये पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ती कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट, देर इज अ स्मॉल डिफरन्स बिटवीन द साईज ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स. जर समजा स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज, समजा रेडियस कॅटायनची साईज असेल 1.38 पिकोमीटर किंवा 138 पिकोमीटर असं कन्सिडर करूया, आणि एनायनची साईज असेल जास्त असेल, एनायनची साईज ऑलवेज ती असेल 147 पिकोमीटर. तर हा डिफरन्स ऍज कम्पेअर्ड टू अनदर डिफरन्स खूप लेस आहे. सो लक्षात ठेवायचं, रेडियस ऑफ कॅटायन आणि रेडियस ऑफ एनायन मधली जी पिकोमीटर मधली जी व्हॅल्यू आहे त्याच्यातला डिफरन्स टोटल फक्त आहे 9 पिकोमीटर. ओके, एवढीच तुमची व्हॅल्यू असते. सो डिफरन्स कमी असतो साईज मधला. नाव कन्सिक्वेन्सेस म्हणजे इफेक्ट्स काय त्याचे. सो ऍज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस, इथे असायला पाहिजे होता एनायन, इथे असायला पाहिजे होता कॅटायन. कन्सिडर करूया ह्या दोघांची व्हॅल्यू येते 180 पिकोमीटर, किंवा याचं जे मास आहे ते तेवढं ते कमी होणार ना. 2 कॅटायन किंवा 2 एनायन किंवा 1 कॅटायन 1 एनायनचे जे काही मास असेल ते लेस होईल या टोटल याचा स्टडी करत असताना. सो जर मास डिक्रीज झालं तर डेन्सिटी पण डिक्रीज होणारच आहे. म्हणजे एक कन्फर्मेशन समजलं. शॉर्टकट इफेक्ट मध्ये डेन्सिटी डिक्रीज होत जाते. अंडरलाईन करायचे वर्ड्स मी जिथे जिथे मेन्शन केलं तिथे, आणि तेच जास्तीत जास्त प्रिपेअर करत राहा. मी परत एकदा सांगतोय, अजिबात आजच्या लेक्चरमध्ये पॉईंट डिफेक्ट तुम्ही प्रिपेअर करणारच नाही असं कन्फर्म केलं तरी सुद्धा शॉर्टकट डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट पेपरला करून जाणार आहात तुम्ही. ओके, नेक्स्ट आहे कॉन्सिक्वेन्स मध्ये द नंबर ऑफ कॅटायन्स अँड नंबर ऑफ एनायन्स आर सेम. आता जरा चेक करा, जर समजा मी याच्यामध्ये कॅटायन, आता समजा कॅटायनचे नंबर काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9, आणि एनायन काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे जरी समजा सायमल्टेनियसली कॅटायन आणि एनायन रिमूव्ह होत असल्यामुळे नंबर ऑफ कॅटायन आणि नंबर ऑफ एनायन सेमच राहत आहेत. सो द नंबर ऑफ कॅटायन्स अँड नंबर ऑफ एनायन्स आर सेम अँड हेन्स ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. हे त्याचा ऍडव्हान्टेज, म्हणजे हा त्याचा काय म्हणू शकतो ऍडव्हान्टेजेस पार्ट आहे. त्याच्यामध्ये लिमिटेशन म्हणून आपण करू शकतो. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन कुठल्या डिफेक्ट मध्ये असते, शॉर्टकट डिफेक्ट मध्ये असते. नंतर नंबर ऑफ कॅटायन नंबर ऑफ एनायन्स मध्ये जर चेंजेस असतील तर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होऊ शकत नाही. असे कुठले कंपोनंट आहेत की जे शॉर्टकट इफेक्ट इझिली दाखवतात, तर NaBr NaCl सुद्धा आहे. NaCl KCl AgBr या टाईपचे कंपोनंट जे आहेत ते काय दाखवतात, शॉर्टकट इफेक्ट दाखवतात. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन एक महत्वाचा पॉईंट लिहून ठेवा इथे, अंडरलाईन मी करतोय AgBr ला. AgBr हा असा एक कंपोनंट आहे की जो शॉर्टकट डिफेक्ट ऍज वेल एज अ फ्रँकल डिफेक्ट दोन्ही डिफेक्ट असतो. आणि हा क्वेश्चन प्रिव्हियस एक्झामला अजूनपर्यंत आलेला नाहीये, अपकमिंग एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो AgBr नावाचा जो कंपोनंट आहे सिल्वर ब्रोमाइड, हा शॉर्टकट इफेक्ट पण रिप्रेझेंट करतो आणि फ्रँकल डिफेक्ट पण रिप्रेझेंट करतो. जनरली सिल्वर सॉल्ट्स जे सगळेचे सगळे आहेत, म्हणजे AgCl AgI सिल्वरचे सगळे कंपाऊंड सॉल्ट्स आहेत, ते तुम्हाला फ्रँकल डिफेक्ट दाखवतात. ओके, हेही सांगतो, सिल्वरचे सगळेच्या सगळे सॉल्ट्स फ्रँकल डिफेक्ट दाखवतात. AgF AgCl AgBr AgI सगळे कंपोनंट सिल्वरचेच, फक्त फ्रँकल डिफेक्ट पण दाखवतात. पण त्यातलाच AgBr असा आहे की जो शॉर्टकट डिफेक्ट दाखवतो. त्यामुळे जास्तीत जास्त याच्यावरती ट्रेस करा ह्या 2 स्टेटमेंटवरती. ऑल द सॉल्ट्स ऑफ सिल्वर हलाइड्स किंवा सिल्वर हलाइड्स शोज फ्रँकल डिफेक्ट, अंडरलाइन द वर्ड सिल्वर हलाइड अँड फ्रँकल डिफेक्ट, अँड ओनली AgBr कॅन शोज बोथ शॉर्टकट डिफेक्ट ॲज वेल एज अ फ्रँकल डिफेक्ट. ओके, म्हणजे तुम्हाला असा जर क्वेश्चन विचारला
विच अमॉंग द फॉलोइंग डिफेक्ट इज ऑब्झर्व इन केस ऑफ AGBR. ऑप्शन ए असेल शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, ऑप्शन सी असेल बोथ ए अँड बी, आणि ऑप्शन डी असेल नन ऑफ दिस. आन्सर येणार बोथ ऑफ ए अँड डी. ओके, आपल्याला असं वाटतं की नन ऑफ दिस असू शकत नाही, म्हणजे बोथ ऑफ ए अँड बी पण असू शकत नाही, म्हणजे ह्याच्यापैकी काहीतरी गेस करूया. एक काहीतरी गेस केला तरी ते रॉंगच येणार आहे. सो आन्सर येणार आहे बोथ ए अँड बी. AGBRच्या केसमध्ये कन्सिडर करूया AGI तिथे प्लेस केला तर मात्र फ्रँकल डिफेक्ट हे तुमचा आन्सर असेल. म्हणजे AG कॉमन आहे म्हणून जायचं नाही त्याच्यावरती. हे प्रॅक्टिकल तुमचे जे एव्हिडन्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले. सो प्रॅक्टिकली तुम्हाला सगळेचे सगळे सिल्वर हॅलाइड्स फ्रँकल डिफेक्ट शो करतात, अँड AGBR किंवा NaCl, KCl, NABR, KBR हे सगळे कंपोनंट्स तुमचे शॉर्टकी डिफेक्ट इंडिकेट करतात. ओके, सो हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट, दॅट इज अ शॉर्टकी डिफेक्ट, इम्पॉर्टंट पार्ट. आजच्या टोटल लेक्चरमध्ये जर काही काही खूप इम्पॉर्टंट असेल तर ते शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट एवढंच आहे. ओके, बाकी याच्या पुढचा इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट वगैरे थेरॉटिकल पार्ट आहे, कॅटायन एक्सचेंज वेकन्सीज, एनायन वेकन्सीज वगैरे. बट हा पार्ट इम्पॉर्टंट का सांगितलं याचं रिझन काय, कारण थेरॉटिकल पॉईंट्स आहेत म्हणून तुम्ही त्याला निग्लेक्ट करता, पण मार्क्स मिळवून देणार आहे त्याच्यामध्ये काही खूप लक्षात वगैरे काही ठेवायचं नाही. जर तुम्ही SN1 SN2 चा मेकॅनिझम आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक वगैरे लर्न करू शकताय तर हे करायला काहीच हरकत नाही. ओके, त्याच्यामध्ये तर स्टिरिओ केमिस्ट्री पण आपल्याला एक्सप्लेन करायची असते, मेंटेन पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट कुठे असते, कार्बोकॅटॅन प्लेनार कधी असतो, कार्बोकॅटॅन कशामध्ये जनरेट होतो, इथपासून लक्षात ठेवायला लागतं. SN1 मध्ये परत कुठली स्टेप रिडिटर्माइनिंग आहे, नंबर ऑफ स्टेप्स किती आहेत, मग ज्याच्यामध्ये 2 स्टेप असतात ती स्लोवेस्ट स्टेप असते, ती रिडिटर्माइनिंग असते ऑलवेज अँड ऑलवेज. सो पहिली स्टेप आहे ती स्लो असते, नंतरची फास्ट असते. मग त्या स्टेपमध्ये कार्बोकॅटॅन काय होतो, जनरेट होतो. मग तो कार्बोकॅटॅन म्हणजे नेमकं काय, तर इट इज अन इंटरमिडिएट. सो या पॉईंट ऑफ व्ह्यू जर असं लक्षात ठेवायला गेलं तर लक्षात खूप ठेवायला लागतं. बट या केसेसमध्ये ऍज कम्पेअर्ड टू पेपर टू कमी लक्षात ठेवायला लागेल आणि मार्क्स मिळून देणारा पॉईंट आहे. सो प्लीज रिक्वेस्ट आहे की शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट अजिबात सोडून द्यायचं नाही. बाकीचं एक वेळ फक्त रीड करून गेला तुमच्या नॉलेजवरती तुम्ही लिहिला तरी चालेल, पण हे पॉईंट्स असेच्या असे येऊ देत. कन्सिक्वेन्स कॅरेक्टर्स हे दोनच पॉईंट मध्ये, जो कोण असंच वाचून गेलेला असणार तो पॉईंट वाईज सगळं लिहत जाणार, डायरेक्ट 1 2 3 4 जे काही आठवत जाईल ते. पण जो प्रॉपर स्टडी करून गेला तो कॅरेक्टर्स असं हेडिंग देणार, अंडरलाईन करणार, 3 पॉईंट देणार, त्याच्या कन्सिक्वेन्सेस देणार. एक्झाम्पल्स शिवाय मार्क्स मिळणार नाही का, एक्झाम्पल्सला मार्क्स आहेत. एका कुठल्या तरी पेपरमध्ये शॉर्टकी डिफेक्टची एक्झाम्पल द्या, 4 सॉल्टची एक्झाम्पल द्या, असा क्वेश्चन सुद्धा येऊन गेलाय. ओके, तेव्हा VSA वगैरे काही नव्हतं, पण 1 मार्क्ससाठी तो क्वेश्चन येऊन गेला होता. कम्प्लिटेड. ओके, now in case of a Frankel defect, फ्रँकल डिफेक्ट मध्ये एक्झॅक्टली होतं काय, सगळ्यात पहिल्यांदा ती जो क्रिस्टलची साईज असते ती ऍज कम्पेअर्ड टू शॉर्टकी डिफेक्ट जास्त असते. आणि याच्यामध्ये जर समजा मी असं कन्सिडर केलं, इथे निगेटिव्ह साईन आहे, इथे निगेटिव्ह साईन आहे, अनायन आहे, इथे पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन, इथे निगेटिव्हली चार्ज अनायन. म्हणजे एक्सपेक्टेड तुम्हाला असं आहे की इथे पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन यायला पाहिजे होता. ओके, ठीक आहे, इथे मी पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन लिहिला, इथे अनायन लिहिला, इथे कॅटायन दिला आणि इकडे परत कॅटायन देऊन ठेवला. आता तुम्ही कसं करता बघा, आधी मी एवढं एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर आपण हे सगळं डिस्कस करूया. समजायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे ते समजलं, आणि जर ते समजलेलं असेल तर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये तुमचा आन्सर जनरेट करू शकता. ओके, सो पहिल्यांदा इथे मी जनरेट काय केलं हे तुम्हाला समजलं असेल. इथे वेकन्सी जनरेट झाली. सो वेकन्सी ऑफ कशाची वेकन्सी, इथे आहे एनायन, इथे आहे एनायन, मध्ये असणार कॅटायन. सो वेकन्सी ऑफ कॅटायन. ओके, इथे एक वेकन्सी जनरेट केली मी,
ती कसली वेकन्सी आहे? वेकन्सी ऑफ anion. ओके, हा एक ऍडिशनल पार्ट कुठेतरी दिसतोय. सो anion ऍट इंटरस्टिशियल साइट. इंटरस्टिशियल साइट म्हणजे काय? जिथे एक्सपेक्टेड हवा होता तो, पण तो तिथे नाहीये. तुमचं कसं असतं, लेक्चरच्या वेळी जेव्हा लेक्चर चालू असतं तेव्हा बरोबर प्रॉपर प्लेसमध्ये सगळे असतात, बरोबर आहे. तुमचं कोणतरी क्लास टीचर जेव्हा येतो क्लासमध्ये तेव्हा सांगतो पुढचे बेंच कशाला रिकामे सोडलेले, मागच्या स्टुडंटनी पुढे येऊन बसायचंय. मग जे पुढे येऊन बसतात ते बसतात तिथपर्यंत, लेक्चर संपेपर्यंत तिथे बसतात कसे बसे. आणि जेव्हा तो टीचर दुसऱ्या लेक्चरला निघून जातो, बाहेर जातो दुसऱ्या लेक्चरच्या, त्याचा प्रत्येकाला अनुभव आलेला असणार आणि प्रत्येकाला तरी सुद्धा मग तो काय करतो, जो पुढे बसलेला असतो ना, तो सर कधी जातात किंवा मॅडम कोण जे असतील तर तिथे कधी जातात आणि आपण आपली जी अगोदरची स्पेस कधी होते त्याच्यावरती कधी जातो असं झालेलं असतं. म्हणजेच काय, त्या रेग्युलर प्लेसवरती असायला पाहिजे होतं ते नव्हता, म्हणून सरांनी त्याला पुढे बोलवलं. ठीक आहे. नंतर काय त्याने केलं, तेवढ्यापुरती त्यांच्या समोर तो राहिला तिथे बसून. ते गेल्यानंतर आपली परत होती ती स्पेस ऑक्युपाय त्याने केलेली आहे. याचाच अर्थ जिथे तो एक्सपेक्टेड होता तिथे नाहीये, तो दुसऱ्या स्पेसला गेला. हा anion इथे एक्सपेक्टेड होता तिथे नाहीये, तो दुसऱ्या कुठल्या तरी साईटला गेला. दॅट साईट इज कन्सिडर्ड अ इंटरस्टिशियल साईट अँड दिस इज नथिंग बट युअर वेकन्सी. ओके, आता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली होतं काय, तर सगळ्यात पहिल्यांदा जे कॅरेक्टर्स मध्ये मेन पॉइंट आहे, हा जनरली ऑब्झर्व केला जातो आयोनिक कंपाऊंड्स मध्ये. जनरली ऑब्झर्व इन केस ऑफ आयोनिक कंपाऊंड्स इन which the larger difference between the size of cation and anions. जरा कोरिलेट केलात तर जास्त लवकर समजेल. मगाशी आपण म्हटलेलं देयर इज अ स्मॉल डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कॅटायन्स अँड anions. याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलंय, लार्जर डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कॅटायन्स ऍज वेल एज anions. मगाशी आपण बघितलेलं हायर कोऑर्डिनेशन नंबर. सो हा जो कुठला डिफेक्ट जो कुठल्या क्रिस्टल मध्ये असेल, डिफेक्ट ऑब्झर्व्ड इन क्रिस्टल possess लो कोऑर्डिनेशन नंबर. बरोबर आहे ना. जर समजा बघा, या कॅटायनला तुमच्या anion चे 4 कोऑर्डिनेशन नंबर मिळाला, ठीक आहे, याच्याबरोबर बॉन्डिंग फॉर्म झाले, याच्याबरोबर बॉन्डिंग फॉर्म आहे. पण इतकं इंटरन्युक्लियर डिस्टन्स जर स्मॉल असेल तर त्याच्यामध्ये बॉन्डिंग जनरेट होत नाही. तो काय करतो, त्याला पुश करतो तिकडे, तुझ्या साईडला तू जा. तुम्ही पण असं करता की नाही, दोन स्टुडंटसाठी असेल, त्यात आपल्या बाजूला जो बसलाय ना त्याचा बेस्ट फ्रेंड तिथे बसलेला आहे, तर तुम्ही काय सांगता, तू त्याला तिकडे जायला सांग, अदरवाईज मला तरी इथे जाऊ दे, असं तुम्ही सांगता. म्हणजेच काय, तुम्ही जी स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करता, याचाच अर्थ असा त्याची जी ओरिजिनल पोझिशन आहे तिथे तुम्ही त्याला पुल करण्याचा प्रयत्न करता, ओरली, ढकलून नाही. सो सिमिलरली या केसमध्ये तसंच असतं. कॅटायन जो असतो तो कॅटायनला त्याच्या प्रॉपर प्लेसमध्ये जाण्यासाठी हेल्प करत असतो. बट जर तसं नाही पॉसिबल झालं तर तो काय करतो, स्वतःची पोझिशन चेंज करतो. जर हा कॅटायन इकडे झाला तर स्वतःची त्याने स्पेस सोडली म्हणजे अगेन वेकन्सी जनरेट होणार आणि तो कुठल्या इंटरस्टिशियल साईटला जाणार. सो दिस इज अ बेसिक थिंग. लक्षात ठेवायचं, शॉर्टकट इफेक्ट आणि फ्रँकल इफेक्ट लक्षात ठेवताना आपला क्लासरूम बेस्ट अगदी डोळ्यासमोर आला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन आठवलं वाटलं की एक आठवलं पाहिजे क्लासरूम. ओके, आणि असं सांगितलेलं आहे सरांनी, हे एक्सप्लेन करा. मी नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण हे लक्षात राहायला पाहिजे. ओके, सो लो कोऑर्डिनेशन नंबर ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे त्याची, आणि सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे काय, साईज कॅटायन आणि anion मधला जो डिफरन्स असेल तो लार्जर असेल. म्हणजेच कॅटायनची साईज असेल 138 पिकोमीटर तर anion साईज असेल 187 पिकोमीटर. याच्यातला जर डिफरन्स असेल तो ऍज कम्पेअर टू शॉर्टकट इफेक्ट, फ्रँकल इफेक्ट मध्ये ऑब्झर्व केला जाईल जास्त. ओके, कन्सिक्वेन्सेस मध्ये आपण काय सांगू शकतो, अगेन इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, कारण नंबर ऑफ कॅटायन्स आणि anions कमी तर होत नाहीयेत ना. सो इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज युअर फर्स्ट कन्सिक्वेन्स. आणि सेकंड दुसऱ्या कन्सिक्वेन्स मध्ये आपण एक्सप्लेन काय करू शकतो, ओव्हरऑल डेन्सिटी ॲज वेल एज अ केमिकल कंपोजिशन किंवा मास म्हणूया, मास कॉमा डेन्सिटी रिमेन्स अनचेंज. chemical composition is also same. ओके, केमिकल कंपोजिशन इज ऑल्सो सेम. सो ह्या टाईपचे डिफेक्ट आताच सांगितलेलं तुम्हाला. सगळ्याचे सगळे सिल्वर कंपोनंट जे आहे, सिल्वर हॅलाइड, AgCl, AgBr, AgI, सिल्वरचे सगळेच हॅलाइड्स
हे तुम्हाला हा डिफेक्ट दाखवतात, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. आणि कॉमन अनदर कुठला कंपोनंट हवा असेल, म्हणजे AgBr AgCl पेक्षा वेगळा कुठला कंपोनंट असेल तर तो ZnS आहे, झिंक सल्फाइड, म्हणजे तुम्ही झिंक ब्लेंड ज्याला म्हणता. PbF किंवा PbF2 तुमचा जो प्लंबम कंपोनंट आहे तो सुद्धा चालेल, किंवा कॅल्शियम CaF, कॅल्शियम फ्लोराईड CaF2 म्हटलं तरी सुद्धा चालेल, कॅल्शियम डायफ्लोराईड. हे सगळेचे सगळे कंपोनंट जे तुमचे आहेत ते काय करतात, या टाईपचे फ्रँकल डिफेक्ट ऑब्झर्व केला जातो त्यांच्या केसेसमध्ये. इम्पॉर्टंट केस काय याच्यामध्ये, न्यूट्रॅलिटी जिथे जिथे मेंटेन होते, डेन्सिटी काहीही चेंज होत नाही, म्हणजे देअर इज नो एनी लॉस और देअर इज नो एनी गेन ऑफ अ मास एज वेल एज द डेन्सिटी ऑफ अ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू कॅटायन्स एज वेल एज anions in case of a crystal lattices. So ionic compounds which having larger difference between size of cations and anions shows the type of defect. असा क्वेश्चन आला तर आन्सर येईल फ्रँकल डिफेक्ट. आणि नावच अशी आहेत की ज्याच्यावरनं प्रत्येकच आन्सर तिथे योग्य वाटतं. ओके, सो एकच पॉईंट लक्षात ठेवा, जर तुम्ही शॉर्टकी डिफेक्ट प्रिपेअर करणार असाल तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस प्रिपेअर करायचे एक्झॅक्टली अपोजिट जायचं. तिथे आपण सांगितलेलं स्मॉल डिफरन्स ऑफ कॅटायन्स अँड anions, डोक्यात तेच ठेवायचं. जेव्हा तुम्ही दोन्ही प्रिपेअर करता ना तेव्हा प्रॉब्लेम असा होतो, आन्सर सगळी पण ते शॉर्टकीचं आहे की फ्रँकलचं ते माहिती नसतं आणि एक्झामच्या वेळी बरोबर माती खाऊन येतात. तो असं नाही करायचं. फ्रँकल डिफेक्ट्स मध्ये काय सांगताय तुम्ही, लार्जर डिफरन्स बिटवीन द साईज ऑफ कॅटायन्स एज वेल एज anions आणि कॉर्डिनेशन नंबर जो आहे तो तुमचा लो दिसतो त्याच्यामध्ये फ्रँकल डिफेक्ट. आता जर तुम्हाला हे इझी वाटते तर हेच प्रिपेअर करा, मग रिमेनिंग ते शॉर्टकी एक्झॅक्टली अपोजिट करत जायचं. म्हणजे काय, इथे हाय येणार व्हॅल्यू आणि इथे येणार लोअर. ओके, एवढंच फक्त प्रिपेअर करायचं. दोन्ही करत राहिला तर आणखीन आपली एनर्जी पण वेस्ट होते, टाइम पण वेस्ट होतो. सो बेटर वे डायग्राम मात्र प्रिपेअर करायची, त्याच्या अपोजिट काढून ठेवाल डायग्राम, तसं काही करू नका. त्याच्यामध्ये आयडेंटिफाय कसं करायचं, फ्रँकल डिफेक्टसाठी इंटरस्टिशियल दाखवायचा, तिथे मात्र तसं नाही करायचं. तिथे टोटली वेकंट असते, म्हणजे तो आपण काढून घेतो म्हणून डेन्सिटी कमी झालेली दिसते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज इम्प्युरिटी डिफेक्ट. ह्याचा आधी स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा बघूया. इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो थिअरी म्हणून प्रिपेअर केला तरी चालेल. आय थिंक बोर्ड एक्झामसाठी थेरॉटिकल पॉईंट जेवढे एक्सपेक्टेड होते ते सगळे कव्हर झालेत आपले. हा पॉईंट ऍज अ नॉलेज म्हणून किंवा अदरवाईज एक क्वेश्चन येऊ शकतो, एफ सेंटरसाठी एक क्वेश्चन येऊ शकतो MCQ साठी. हे एवढं डॅम शुअर मी कशाच्या बेसिसवर बोलतो किंवा का सांगतो याचं रिझन एकच आहे की ज्याची ऍप्लिकेशन्स आहेत ते क्वेश्चन जास्तीत जास्त तुम्हाला विचारले जातात. प्रिव्हियस पेपर मधलेच क्वेश्चन रिपीट होतात असं स्टेटमेंट अजिबात नाहीये. MCQ असू दे किंवा रिमेनिंग पार्ट सुद्धा, बट कॉन्सेप्ट सेम राहते. आणि जर ती कॉन्सेप्ट सेम राहत असेल तर ती तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर असेल तर ते ट्रेस देऊन घेतलं पाहिजे. याचं रिझन काय, आताची जी एक्झाम्पल्स आहे तुम्ही त्यातलं काय तुमच्या डोक्यात काय असतं, 6 एक्झाम्पल काय करायचे, छे एवढे नाही का 2च करायची, आपल्याला तेवढी लक्षातच राहत नाही, असं आपण तुम्ही स्वतः आधीच ठरवलेलं असतं. जर सांगतो 4 पॉईंट जर एक्झाम AgBr आणि AgCl अशी एक दिलेला आहे, दुसरा दिला AgCl आणि AgF, थर्ड दिला Ag आणि Ag आहे, आणि लास्ट कुठला तरी दिलेला असेल ऑल ऑफ दिस. तर तुम्ही काय म्हणणार, छे ऑल ऑफ दिस कधी असतच नाही आन्सर, नन ऑफ दिस किंवा ऑल ऑफ दिस नसतं. हे आपलं आपण ठरवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी एक नाही, दोन नाही, दुसरं किंवा तिसरं काहीतरी गेस केलं पाहिजे म्हणून टिक मार्क करून यायचं, ह्याला काही अर्थ नाहीये. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रॉपर नोट्स प्रिपेअर व्हायला पाहिजेत, प्रॉपर डिरेक्शनने तुमचा स्टडी व्हायला हवा, तर कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. पण आणि मुद्दा यावेळी मॉक टेस्टचे क्वेश्चन्स जे होते बायोमॉलिक्युल्सचे स्पेशली ते क्वेश्चन्स होते ते आउट ऑफ बॉक्स होते असं म्हणायला हरकत नव्हतं. ओके, जे काही क्वेश्चन्स होते म्हणजे कुठला बेसिक कंपोनंट आहे क्वेश्चन होता तुम्हाला, विच अमिनो ऍसिड इज अ मोस्ट बेसिक इन नेचर, आर्जिनिन. पण हा पार्ट समजला आज का, याचं रिझन काय, बरं ते घेतलं नाही असं नाहीये. तुमच्याकडे जी मी तुम्हाला लिस्ट पाठवली होती, एक तुमचे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स आणि त्याचे 3 लेटर सिम्बॉल, हा एक पार्ट मी तुम्हाला सेंड केलाय. मी तुम्हाला सांगितलेलं हे स्टेट बोर्डसाठी अजिबात वाचायचं नाही, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मुद्दाम वाचायचे. त्या केसमध्ये ज्याच्यामध्ये नंबर ऑफ नायट्रोजन जास्त असतात तो बेसिक कंपोनंट असतो.
हे एक ट्रिक लक्षात ठेवायचं. ओके. सिमिलरली जीओसी आणि अरोमॅटिसिटी जर तुम्ही सायमल्टेनियस स्टडी करत असाल तर म्हणजे करायचंच आहे. जीओसी वेगळं आणि अरोमॅटिसिटी मी नंतर पार्ट करेन असं नाही करायचं. हकेल रूल ऑफ अरोमॅटिसिटी याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या कन्सेप्ट ज्या अरोमॅटिसिटीवरती अफेक्ट करतात. जसं आपण अल्डिहाइड केटोन कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये बघितलेलं, इफ मोर दॅन 1 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज प्रेझेंट ऍज अ सबस्टिट्यूएंट ऑन अरोमॅटिक or aromatic carboxylic acid, then acidity also increases. Okay. मला सांगा बेन्झोइक ऍसिड आणि 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल मीन्स पिक्रिक ऍसिड मोस्ट ऍसिडिक कोण आहे? आता बेन्झोइक ऍसिड मध्ये ऍसिड नाव आहे आणि नावातच मी सांगितलं पिक्रिक ऍसिड मध्ये पण ऍसिड आहे. मग या केसेस मध्ये कसं लक्षात ठेवायचं? एक लक्षात ठेवायचं 3 इफेक्ट्स आहेत. मेझोमेरिक इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि तुमचं हायपर कॉन्ज्युगेशन. ओके. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अरेंजमेंट करताना ऑलवेज अँड ऑलवेज मेझोमेरिक असतो तो प्रिडॉमिनंट असतो, हायपर कॉन्ज्युगेशन अँड देन इंडक्टिव्ह. हा इफेक्ट हे का सांगतोय याच्यामध्येच तुम्हाला हे का सांगतोय, कारण ज्यांचा कोणाचा स्टडी चाललेला आहे त्यांना प्रॉपर डिरेक्शन मिळणं एक्सपेक्टेड आहे आणि आताची ती वेळ आहे. ओके. जेव्हा तुम्ही हा स्टडी एक्झाम ओरिएंटेड करा, सध्याचा स्टडी तो एक्झाम ओरिएंटेड करा. एक्झाम ओरिएंटेड ठेवून बाजूला ठेवून द्या. याचं रिझन काय? आता रिझल्ट उद्या कधीतरी किंवा इव्हन आता लागला सुद्धा मे बी 12वीच्या स्टुडंटचा रिझल्ट, जो रिझल्ट आता लागणार आहे त्याच्यानंतर त्यांचं ऍडमिशन ज्या बेसिसवरती होणार आहे ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्यांचे स्टेट बोर्डचे मार्क्स काउंट घेतले जाणार नाहीयेत. बट तुमच्या वेळी असं होणार नाही, कारण आता आम्ही जे काही फेस केलं ते आमचं आम्हाला माहिती आहे. रिझल्ट तयार करताना किंवा काय ज्यांचे पेरेंट्स टीचर्स असतील 11th-12th ते शिकवतात त्यांना चांगलंच माहिती असणार याच्याबद्दल. ओके. सो हे एक लक्षात ठेवा. ते आम्ही तर अजिबात या वर्षीची आग्रही मागणी अशी असेल की पेपर घेतलाच पाहिजे. काय ते काहीही असू दे पण पेपर व्हायला पाहिजे. सो जो पेपर होणार तो त्या लेवलचा असेल आणि त्या लेवलसाठी म्हणून मेंटेन करण्यासाठी तुम्हाला हे एक्सपेक्टेड आहे. सायमल्टेनियस स्टडी करा. अप्रॉक्सिमेट तुमचं टार्गेट असं असलं पाहिजे नोव्हेंबर एंडिंग म्हणजे दिवाळी वेकेशन पर्यंत स्टेट बोर्डचा सगळा स्टडी, मला जेवढा पेपरमध्ये लिहायचा आहे तेवढा, मला 80% हवे तर तेवढा स्टडी, मला 50% हवे तर तेवढा स्टडी, एवढं करून मी स्टॉप करेन. रिमेनिंग सगळा टाइम जानेवारी एंडिंग पर्यंत कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फेब्रुवारीला करू शकत नाही. याचं रिझन प्रॅक्टिकल एक्झाम द्यावी असतील आणि त्याच्यानंतर थिअरी एक्झाम जी तुम्ही प्रिपेअर केलेली असेल त्याची फक्त रिव्हिजन घ्यायची. हे प्रॉपर प्लॅनिंगने करा. असं करू नका केमिस्ट्रीमध्ये 89 आणि 90 मार्क्स आणि फिजिक्समध्ये काय अजून खातं सुद्धा उघडलेलं नाही, असं नका करू. सो इम्पॉर्टंट आहे ते, कारण रिझल्ट तर फेल असाच येईल ना जर फिजिक्समध्ये मार्क्स असे नसतील तर. सायमल्टेनियस स्टडी करायला शिका आणि बॅलन्स करायला शिका. टायमिंग जे आहे त्याचं बॅलन्स केलं पाहिजे. हा आता मेथोमेरिक इफेक्ट, पेपर कॉन्ज्युगेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट ही ट्रिक आहे ना, कुठल्या टेक्स्ट बुकमध्ये ना कुठल्या रेफरन्स बुकमध्ये ही ट्रिक आहे. हे जर माहिती असेल कुठला कंपाऊंड -m इफेक्ट दाखवतो, व्हॉट इज मीन बाय -m +m. जर समजा याच्यामधून मिळणारा इंटरमिडिएट जर कार्बोकॅटायन असेल, कार्बोकॅटायन पॉझिटिव्हली चार्ज ट्रायव्हॅलंट स्पेसिस आणि निगेटिव्हली चार्ज ट्रायव्हॅलंट स्पेसिस मीन्स कार्बॅनियन. ओके. कार्बॅनियन म्हणजे काय? आताच मी म्हटलं पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे +m +h अँड +i. सिमिलरली कार्बॅनियनसाठी -m -h -i एवढं सिम्पल आहे. असं म्हणतो तो +m दाखवतो -h दाखवतो असं आपण का कन्सिडर करतो? सो जर बेसिक टर्म्स आहेत त्याच्याशी जरा व्यवस्थित त्याच्याशी जर तुम्ही टॅकल चांगलं केला तर तुम्हाला मोस्ट ऑफ द कन्सेप्ट क्लिअर होतो. याच्यावरून आपण ऍसिडिटी डिटरमाइन करू शकतो. म्हणजे जीओसी वरती हे इम्पॉर्टंट आहे म्हणून म्हटलं जीओसी आणि अरोमॅटिसिटी हा टॉपिकचा स्टडी एकदम कंबाईन करा. हे टॉपिक्स आहेत, दोन्ही ठिकाणी आहेत, नीटला सुद्धा आहेत आणि जेईला सुद्धा आहेत. म्हणून सांगतोय की जीओसी आणि अरोमॅटिसिटीचा स्टडी करताना कंबाईन करा. त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन्स एकमेकांमध्ये रिलेट असणारेच येणार पेपरमध्ये. प्रिव्हियस पेपर काढून बघा, त्याचं अनालिसिस मी म्हणून म्हटलं पेपरचं अनालिसिस जे आहे ते आहे, स्ट्रॉंग आहे माझं. ओके. आणि जर तसं असेल पेपरचं अनालिसिस एवढं तर आपल्याला कळतं की कुठला क्वेश्चन कुठल्या फॉर्मॅटमध्ये विचारला जाऊ शकतो. काय विचारतील? पीके व्हॅल्यू विचारतील, पीकेबी व्हॅल्यू विचारतील, अरोमॅटिक नॉन अरोमॅटिक कंपाऊंड विचारतील, 6 कंपाऊंड्स देतील, विच अमाउंट द फॉलोइंग इज नॉन अरोमॅटिक. त्याच्यासाठी तुम्हाला 6 कंपाऊंडची अरोमॅटिसिटी किंवा नॉन अरोमॅटिसिटी कशी आयडेंटिफाय करायची हे माहिती पाहिजे. अँटी अरोमॅटिक कंपाऊंड, होमो अरोमॅटिक कंपाऊंड त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती पाहिजे. इट डिपेंड्स अपॉन ओनली हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. sp2 असेल तर काय, sp असेल तर काय, sp3 असेल तर काय, अरोमॅटिक, अँटी अरोमॅटिक आणि होमो अरोमॅटिक असं त्याचं क्लासिफिकेशन मिळतं. तर या छोट्या छोट्या टर्म्स आहेत त्या कोरिलेट करायला शिका, कारण तेच 2 मार्क तुम्हाला फक्त मिळून देणार असं तुम्हाला वाटतंय, पण त्याच्या मागचा हा एवढा स्टडी आहे. ओके. सो असं स्टडी करा की कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. बाकी मार्क्स वगैरे सगळं हे काय होत असतं कमी जास्त वगैरे, पण कन्सेप्ट क्लिअर असायला हवेत. ठीक आहे. आपण आपल्या पॉईंट घेऊया, दॅट इज द इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट. आता त्याच्यामध्ये परत 2 टाईप पडतात, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी
defect, and another impurity defect, the second class is interstitial impurity defect. Interstitial impurity defect. आता नावातच आहे, सबस्टिट्यूशनल मध्ये काय असणार आहे, सबस्टिट्यूट झालेलं असणार पर्टिक्युलर कॅटायन क्रिस्टल लॅटाईस मध्ये असणारा कॅटायन किंवा एनायन. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल घेतलं, ब्रास किंवा ब्रॉन्झ. ब्रास कशा चालू आहे माहिती असेल, कॉपर अँड झिंक, बरोबर ना, CuNZn झालं आहे. सो याच्यामध्ये कॉपर हा इलेमेंट जर समजा मी सबस्टिट्यूट केला आणि त्याच्याऐवजी मी Cu अटॅच केला, पण तो आहे +2 anion मध्ये, कारण कॅटायनची साईज याच्यावरती डिपेंड असते, चार्ज वरती. म्हणजेच काय, याला आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी म्हणतो. तो आहे कॉपरच, पण त्याचा चार्ज जास्त असल्यामुळे त्याची साईज कमी झालेली असणार. ऑब्व्हियसली इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन त्याच्यामध्ये जे असेल ते समवट अनबॅलन्स्ड होईल, ओके, इम्बॅलन्स्ड होईल, आणि त्या इफेक्टमुळे त्याची हार्डनेस मीन्स ऑल फिजिकल प्रॉपर्टीज आपण कलेक्टिव्हली असं म्हणू शकतो, फिजिकल प्रॉपर्टीज वरती चेंज होईल. फिजिकल कंपोजिशन विल अल्टर. ओके, सो सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी मध्ये हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉट द इन क्रिस्टल लॅटायसिस any positively charged cation or any negatively charged anion gets substituted by the same species with different charges. ओके, सो हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी म्हणजे काय, जी वेकंट स्पेस असेल त्याच्यामध्ये फॉरेन सबस्टन्स येऊन बसेल. ओके, वेकंट स्पेस इज filled up by the foreign substance or anion or cation. आता आपण हे क्रिस्टल बद्दल म्हणतोय म्हणून कॅटायन आणि anion, अदरवाईज कुठलाही कंपाऊंड असा घेतला तरी सुद्धा चालू शकेल. वेकंट स्पेस जी असेल ती काय असणार, तुमची अनदर कुठला तरी सबस्टन्स येऊन फिलअप करेल आणि त्याच्यापासून जो जनरेट होईल त्याला इम्परफेक्शन किंवा आपण असं म्हणतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. हे कशामध्ये जनरली प्रेझेंट असतं, नॉर्मल लॅटायसाइट्स मध्ये समजा कुठला एक पर्टिक्युलर कंपोनंट असेल Fe, नॉर्मल लॅटायसाइट आहे Fe असाच कंपोनंट आहे, आणि याच्यामध्ये अचानक मी कार्बन ऍड केला, तर इट इज नथिंग बट युअर दॅट इज इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. ही जी फ्री स्पेस अवेलेबल झाली त्याच्यामध्ये मी कार्बन इन्सर्ट केला. जर कार्बन इन्सर्ट केला तर याच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे जे Fe मध्ये जे इंटरॅक्शन होतं ते Fe आणि कार्बन मध्ये नसेल. म्हणजे जे 3 डायमेन्शनल नेटवर्क लाईक स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा हा डिफेक्ट ऑब्झर्व होतो तेव्हा डेन्सिटीवरती इफेक्ट होतो, त्याच्या फिजिकल ऍज वेल एज केमिकल प्रॉपर्टी समवॉट चेंज नाही होत, टोटली चेंज होतात. ओके, सो जेव्हा लक्षात ठेवायचं इंटरस्टिशियल इम्प्युरिटी आणि सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी मध्ये स्ट्रॉंग इम्प्युरिटी कुठली आहे, नावातच इम्प्युरिटी आहे ना ती शेवटी, सो असेल. ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय, वॉटर घ्यायचं. वॉटर हे बेस्ट एक्झाम्पल आहे याच्यासाठी. बघा, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी, तुमच्याकडे वॉटर बॉटल होती, ते तुम्ही पाणी प्यायला, संपलं पाणी. आता नंतर काय करणार, तहान लागल्यानंतर काय, थांबा मी घरी गेल्यानंतरच पाणी पिणं असं म्हणणार का? समजा तुमचे 24 आवर्सचा जर्नी तुम्ही करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणीच मिळत नाही आता, असं कन्सिडर करूया. तर त्यावेळी तुम्ही सबस्टिट्यूट म्हणून काय घेता, म्हणजे आयदर दुसऱ्याकडे असणारा जर पाण्याची बॉटल असेल तर ती तरी घेता, अदरवाईज थोडं पिता पण पिता, बरोबर, किंवा सबस्टिट्यूट काहीतरी वेगळं घेता, थम्सअप, कोको कोला वगैरे, ज्याने आपल्याला वाटतं की पाण्याची तहान त्याने भागेल, अजून लागते कारण त्याच्यामध्ये CO2 असतो. आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी मध्ये काय होणार, इंटरस्टिशियल याचा अर्थ काय, वेकंट स्पेस जी अवेलेबल झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, पाण्याची बाटली तुमच्याकडची संपलेली आहे, आता तुमच्या टोटल फिजिकल प्रॉपर्टी, आता जर समजा पाणी चेंज झालं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलात, आता तुम्हाला घरचं पाणी असेल तर मिळेल का, नाही. म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूट म्हणून जे काही वॉटर इनटेक करताय त्याच्यापासून तुमच्या टोटल बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस होणार, म्हणजे सर्दी होईल तुम्ही म्हणता, आणि थोडं चेंज झालं ना, एन्व्हायरमेंट चेंज झालं, पाणी बदललं, त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. सो इट इज न टाईप ऑफ युअर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि सबस्टिट्यूशनल मध्ये आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूट म्हणून आपण जे युज करतो त्याच्यापासून समवॉट चेंजेस होतात फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. ओके, सो दिस इज अ पार्ट ऑफ युअर इम्प्युरिटी डिफेक्ट. Generally, such types of impurity defects म्हणजे substitutional impurity defect as well as a interstitial impurity defect हे कशाच्या केसमध्ये ऑब्झर्व होतात, पॉइंट डिफेक्टच्या फॉर्मॅटमध्येच ऑब्झर्व करतात. लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट मध्ये हे कधीही ऑब्झर्व होत नाही. ओके, सो हे एक इम्पॉर्टंट आहे. हा आपला पहिला पार्ट होता, तो सगळा झाला. कुठला, स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट, हा जो पहिला पॉईंट बघितलेला ना तो पॉईंट कव्हर झाला. नेक्स्ट आहे नॉन स्टॉइचोमेट्रिक, त्याच्यामध्ये फक्त 2 पॉईंट्स आहेत तेवढे डिस्कस करूया आणि मग स्टॉप करूया. नॉन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट.
completed? Okay. Second, that is B defect is non-stoichiometric defect. Non-stoichiometric defect. त्यातले दोन अगेन सबटाइप्स आहेत, मेटल deficiency defect and second one is a metal excess defect. ओके, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट अगेन टू टाइप्स मध्ये कन्वर्ट होतो, तो म्हणजे कुठला? कॅटायनिक वेकन्सी and anionic vacancy. Okay, and in case of metal deficiency defect generally observe काय आपण करू शकतो? So such type of metal deficiency defect is observed in case of in the compounds of metals having variable oxidation states. Variable oxidation स्टेट्स ऑफ मेटल. हा लक्षात ठेवायचं, इथे आपण कधीही ऑक्सिडेशन स्टेटचा स्टडी ऑब्विसली क्रिस्टल स्ट्रक्चरचा स्टडी करताना मेटल जास्तीत जास्त बाइंड व्हायचं मेटल बरोबर. एनायनची मग ऑक्सिडेशन स्टेट काय होईल वगैरे असं चेंज नाही करायचं. मेटलची ऑक्सिडेशन स्टेट चेंज झाल्यानंतर एनायनची पण होणारच आहे आणि त्यालाच आपण डिफेक्टिव्ह म्हणतोय ना. सो लक्षात ठेवायचं की मेटल ज्याच्या ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो असं कुठला मेटल आहे? ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, सो मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट तुम्हाला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट दाखवतात आणि मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये काय होतं? एफ सेंटर नावाची कन्सेप्ट येते, महत्वाची येते, बघूया ती. बट ऑब्झर्व इन द कंपाऊंड्स हॅव्हिंग मेटल्स हॅव्हिंग अनदर दॅट इज काय म्हणू शकतो आपण? व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स. आता याच्यामध्ये काय असतं? कॅटायन इज मिसिंग, कॅटायन इज मिसिंग and that interstitial space of missing ion is occupied by extra anionic point. पॉइंट डिफेक्ट म्हणून मी पॉइंट असा वर्ड वापरलाय, बाकी काहीच नाही. ओके, सो कॅटायन इज मिसिंग म्हणजे बघा, एक समजा क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कॅटायन असायला पाहिजे होता पण कॅटायन तिथे नाहीये, म्हणजे तिथे फ्री स्पेस आहे अवेलेबल असं कन्सिडर करूया. इथे फ्री स्पेस अवेलेबल झाली. मग आता मात्र इथे एक्सपेक्टेड असं होतं की साईडला तरी कुठेतरी गेला असेल, म्हणजे इंटरस्टिशियल साईडला नाही, तिथे पण नाही तो. मग तुम्हाला फर्दर त्याची जी इंटरस्टिशियल स्पेस भरून येण्यासाठी जर अनदर एनायन झाला, ऍड झाला, तर ऑब्व्हियसली चार्ज इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन नाही राहू शकत, निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जाणार. सो लक्षात ठेवायचं, कॅटायन इज मिसिंग अँड दॅट इंटरस्टिशियल स्पेस, इथे कॅटायन असायला पाहिजे होता पण नाहीये. इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे त्याच्यापासून जी वेकंट स्पेस जनरेट झाली तिथे अँड एक्स्ट्रा एनायनिक पॉइंट काय झालाय? फिलअप झालेला आहे. ती जी स्पेस असेल त्याने एक्स्ट्रा म्हणजे ज्याला आपण कन्सिडर करतो मेटल डिफिशियन्सी. बाय मेटल डिफिशियन्सी बिकॉज मेटल शोज पॉझिटिव्ह चार्ज ऑन इट सेल्फ, बिकॉज इट कॅन इझिली डोनेट इलेक्ट्रॉन टू द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस, कारण ते स्वतः इलेक्ट्रॉन रिच असतात आणि स्वतःवरती अक्वायर करतात ते पॉझिटिव्ह चार्ज. हे ऑब्झर्व होत नाही कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आता नाहीये, बरोबर आहे ना. सो त्याला आपण म्हणतो मेटल डिफिशियन्सी. आता मात्र त्याच्यामध्ये मेटल कंटेंटच नाहीये, त्यामुळे डिफिशियन्सी निर्माण झाली. जसं आपल्याला एखाद्या इन्फेक्शन मध्ये वगैरे कुठल्या तरी आपण असं म्हणतो अँटीबायोटिक्स आपण घेतो, अँटीबायोटिक्स मध्ये काय असतं? डिफिशियन्सी असते आपल्यामध्ये, ती फिलअप करण्यासाठी आपण ओरल आपण काय मेडिसिन्स असतील ते घेत असतो. सो हे इम्पॉर्टंट आहे. मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये काय होणार? आता नावातच आहे मेटल एक्सेस म्हणजे काय असणार? ऍडिशनल मेटल आयन जे असतील ते ऍड होतील. त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. कॅटायनिक वेकन्सी मध्ये कॅटायनच जातो, एनायनिक वेकन्सी मध्ये पण कॅटायनच जातो. ओके, म्हणजे जिथे एनायन जनरेट व्हायला पाहिजे होतं किंवा प्रेझेंट असायला पाहिजे होतं तिथे एनायन नसतो, तिथे एक्सेस ऑफ मेटल जातो. आणि याच डिफेक्टला म्हटलं जातं, एनायनिक वेकन्सीला म्हटलं जातं एफ सेंटर. ओके, एफ सेंटर हा पार्ट इम्पॉर्टंट. हे कशासाठी? एकच फक्त वर्ड लक्षात ठेवतो, त्याच्यानं सगळे कन्सेप्ट येणार. एफ सेंटर हे कुठल्या कंपाऊंडच्या बाबतीमध्ये दिसतं? कलर्ड कंपाऊंड्स. कलर्ड कंपाऊंडच्या बाबतीमध्ये जो डिफेक्ट ऑब्झर्व होतो त्याला आपण एनायनिक डिफेक्टन्सी, अदरवाइज एफ सेंटर असं कन्सिडर करतो. ओके, म्हणजेच जेव्हा आपण एखादा सबस्टन्स हीट करतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहिलं NaCl
इज हिटेड. पहिल्यांदा NaCl हीट केल्यानंतर मला Na++Cl- हा पार्ट मिळतो. सगळ्यात पहिल्यांदा NaCl असतं व्हाईट कलरचं, तेव्हा ते हीट केल्यानंतर त्याचा कलर होतो, आपण असं लिहूया, येलो कलर. कारण मी असं का लिहिलंय, याचं रिझन काय, त्याच्यातला येलो कलर हा Na+ असतो की Cl- असतो मलाही नाही माहिती. सो याचं कॉम्बिनेशन आपल्याला जे रिॲक्शन रेसिड्यू म्हणून राहिलेलं असतं तुमच्या फर्नेसमध्ये, त्याला आपण कन्सिडर करतो येलो कलर. आणि जो कलर येलो कलर मिळतो हा कलर झालाय ना, कलर कंपोनंट झालाय, तर त्याच्यामध्ये F असेल. आणि माझ्या माहितीप्रमाणे एक्झाम्पल पण आलं तर हेच येणार. आणि एनायनिक वेकन्सीला अल्टरनेटिव्ह नेम काय, ओके. F सेंटर हे नाव त्याला का पडलं, याचं रिझन आहे, सगळ्यात पहिल्यांदा फ्लोरीन वरती याचा शोध झालेला, म्हणजे जेव्हा फ्लोरीन एक्सप्लोजिव्ह आहे त्याच्यामध्ये एनायनिक वेकन्सी डिफेक्ट किंवा एनायनिक डिफिशियन्सीच्या वेळी आपण तिथे सबस्टिट्यूट करून बघूया असं मत होतं. जेव्हा ते केलं गेलं तेव्हा एक्सप्लोजन झालं ते झालं आणि कलर्ड कंपोनंट बाहेर पडले, त्याला F सेंटर्स असं कन्सिडर केलं जातं. F वरनं फ्रँकल वगैरे असं काही लक्षात ठेवायचं नाही, कन्फ्युजन जास्त होणार. ओके. सो NaCl जेव्हा आपण हीट करतो, आणि त्याचा फॉर्म्युला एक पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो नॉन स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशनचा. सो याचा फॉर्म्युला असतो नॉन स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशन मध्ये Na1+X Cl 0.5. ओके, हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. बघा मी काय म्हटलं, Na 1 असेल तेव्हा Cl पण 1 असायला पाहिजे होता, बरोबर आहे ना. पण anion ह्याच्यातले कमी झाले, anion कमी झाले म्हणजे 1 पेक्षा व्हॅल्यू कमी असेल म्हणून मी ती 0.5 घेतली. मग ते गेले कुठे, रेसिड्यू मध्ये, म्हणजेच काय Na मध्ये. सो Na ची व्हॅल्यू X, तर ती X म्हणजे काय, दॅट स्टॉइचियोमेट्रिक अमाऊंट, जी काय झालेली आहे वेकन्सीच्या फॉर्मॅटमध्ये किंवा इंटरस्टिशियल स्पेसच्या फॉर्मॅटमध्ये निघून गेलेली आहे, ती आपल्याला ऑब्झर्व करता येत नाही. ओके. सो याचा स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशन पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं, Na1+X Cl 0.5. हे जर मी कॅटायनिक वेकन्सी म्हटलं असतं तर काय लिहिलं असतं पाहिजे तुम्ही, Na 0.5 Cl 1+X. एवढं सिम्पल आहे. समजून घेतलं तर खूप सिम्पल आहे. ते एक्सच का टर्म युज करायची, कारण एक्स कुठली तरी एक इंटिजर आहे म्हणून. Clच का तसा लिहायचा, 0.5 खालीच का लिहायचे, ब्रॅकेटमध्ये का नाही लिहायचे, कारण मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, मोलॅरिटी आपण लिहितो ब्रॅकेटमध्ये, म्हणून ते डाऊन साईडला लिहिण्याची मेथड आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर क्रिस्टल डिफेक्ट. आज काय काय बघितलं हे सगळं डिस्कस करूया. जिथे तुमचं सॉलिड स्टेट पार्ट 25% रिड्यूस करून रिमेनिंग 75%चा सगळा पार्ट आपण इथे कव्हर केलेला आहे. ओके, आज सॉलिड स्टेटचा. पेपरमध्ये मी 3 क्वेश्चन्स आता रिपीट करतोय. शॉर्टकट डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट हा पहिला क्वेश्चन पेपरमध्ये कन्फर्म येईल असं मला वाटतंय. सेकंड थिंग, BCC आणि SC याच्यापैकी एक कुठलं तरी डेरिव्हेशन येईल, आणि तुमचं पहिल्यांदा डेन्सिटीचा जो पार्ट आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल येईल. हे कंपल्सरी क्वेश्चन झाले. यालाच और दुसरे क्वेश्चन काहीतरी येऊ शकतील. SC BCC मध्ये मी काही चेंज करणार नाही, ते येणारच आहे कन्फर्म. याला और अनदर थिअरीचा क्वेश्चन ते टाकू शकतात, म्हणजे एखाद्या स्टुडंटने थिअरी ऑप्शनला टाकली असेल तर त्याचे सगळे मार्क जायला पाहिजे अशी एक्झामिनरची टेंडन्सी असणार. सो तो काय करणार, ही जर थिअरी त्याला येत नसेल त्याला तो पुढचा एखादा थिअरीचा क्वेश्चन टाकणार, म्हणजे पहिल्यांदा मॉलिक्युलर सॉलिड, लॅटाईस पॉइंट्स, टोटल क्रिस्टल सिस्टीम्स किती आहेत त्याचं फिगर लिहा. 8 क्रिस्टल सिस्टीम आहेत, CT/HMT माहिती असेल तुम्हाला. सो सॉरी 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत. सो CT/HMT, त्याच्यानंतर त्याच्यावर मी तुम्हाला ओके, मी तुम्हाला काल अँगल ते सेंड केले नाहीत, अल्फा बीटा गॅमाचे सेंड करतो, माझ्या लक्षात आहे, पण थोडं सध्या बिझी शेड्यूल असल्यामुळे नाही वेळ मिळत आहे, पण सांगेन नक्कीच तुम्हाला सेंड केले सुद्धा. सो हा जेवढं झालं आजच्या याच्यापर्यंत 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यांनी प्रिपेअर करायचे, म्हणजे अजिबात काही करायचं नाही. सॉलिड शीट म्हटल्यानंतर डोळ्यात काय आलं पाहिजे समोर, SC डेरिव्हेशन, शॉर्टकट डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्टचा क्वेश्चन, आणि त्याच्यावर जे हे डिफेक्टचा थिअरॉटिकल पार्ट आहे जस्ट झालेल. आणि पुढचा पॉईंट म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला, ओनली फॉर्म्युला, ते डेरिव्हेशन सुद्धा येईल असं मला नाही वाटत, बट फॉर्म्युला तर इम्पॉर्टंट आहे. ρ इज इक्वल टू NM डिवाइड बाय AQ इंटू NA, तर NA त्यातला A जो शेवटी लिहिणार तो कॅपिटल लिहा, जर तो स्मॉल लिहिला तर कन्सिडर होणार एज लेंथ. ओके. आणि वरचा N असेल तो नंबर ऑफ atoms which are present in particular crystal system, whether it is SC, BCC or HCC, whatever it may be. ओके. सो या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचे, प्रिपरेशन सगळं करायचे. आता हे एवढं क्लिअर आयडिया तुम्हाला का देऊन ठेवली, कारण टॉपिकला भेटे 3 to 4 मार्क्स आहे. 8 दिवस वेस्ट करून सॉलिड स्टेट करणार असाल ना तर मी सांगेन तुम्ही ऑप्शनलाच टाका तो. ओके. बट जर तुम्हाला माहिती आहे हे क्वेश्चन्स येणार आहेत, तर माझं असं मत आहे की आता जे माहिती आहे त्या क्वेश्चन प्रिपेअर करायला एकच दिवस गेला, म्हणजे आज जर आपला टॉपिक संपलाय, तुम्हाला SCBCचं डेरिव्हेशन ऑलमोस्ट ते काल प्रिपेअर झालेलं असेल, नसेल तर आज करायचं, तो एक पार्ट. शॉर्टकी फ्रँकल डिफेक्ट हा दुसरा पार्ट. जस्ट थिअरी वाचायची, समजून घ्यायची. समजून घेत असताना मी सांगितलेली एक्झाम्पल्स कोरिलेट करता येतात का हे बघायचं, नसतील तर मला विचारा. तर तुम्ही एक सेंटरसाठी कुठला एक्झाम्पल्स आहे मी तुम्हाला सांगेन परत एकदा. सो ते जास्त करून एक्झाम्पलच्या फॉर्मॅट घेतला तर कन्सेप्ट कधीच नाही विसरू शकत. पण हे असली लँग्वेज वापरलात ना, व्हेरिएबल वगैरे असतं काय काय,
एक्झामच्या वेळेस सगळं कॉकटेल होऊन जाणार. आणि याच्या अगोदर जो पार्ट आहे तुमचा सॉलिड स्टेटचा, जो मॉलिक्युलर सॉलिड, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम, हा जो पार्ट आपण सगळा डिस्कस केलेला, त्याची थिअरी प्रिपेअर करताना व्यवस्थित प्रिपेअर करा, कारण त्याचे 4 पॉईंट्स दिलेत. एक क्वेश्चन जर 2 मार्कला आला तर तुमचा 1 पॉईंट राहणार, म्हणजे तुमचे 1.5 मार्क्स फिक्स झालेत. ओके, 1.5 मार्क द्यायला ऍज अ एक्झामिनर तयार होत नाही, इन्क्लुडिंग मी. का? कारण 1.5 चे फुकटचे अर्धा मार्क मिळतो. शक्यतो त्याला 1 वर आणण्याचा प्रयत्न केला जातो. असं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून सांगतोय की प्रिपरेशन करताना पॉईंट 4च असले पाहिजे. 2 मार्कला येण्यासाठी सांगितलंय तेवढंच करायचं तिथे. समजा तोच 2 क्वेश्चन्स जर 2 मार्कला तर एका मार्कालाच लिहायचे, मग तुम्ही एखादा पॉईंट तिथे मिस केला तरी चालेल, पण मॅक्झिमम 4 to 4 पॉईंट सगळे कव्हर करा. एक्स्ट्रा काही प्रिपेअर करायची गरज नाहीये आणि काही खूप लेंदी टॉपिक पण नाहीये. न्यूमेरिकल्स मात्र आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. काही एमसीक्यू बेस्ड न्यूमेरिकल मी उद्या थोडे डिस्कस करेन. बघूया ते पण कसे काय आहेत ते, कारण ते प्रिव्हियस पेपरमध्ये येऊन अपकमिंग एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत म्हणून. प्रिव्हियस पेपरमध्ये आलेले नाहीयेत. आले जर क्वेश्चन्स ते तर ते विथ ऑप्शन्स सेम येत, विथ ऑप्शन्स तसे येतील. बघूया कुठले येतात ते. बाकी बाकी मला इन डिटेल काय विचारू नका, हे तुम्हाला कसं समजलं वगैरे ते काही मी सांगत नाही तुम्हाला. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, क्रिस्टल डिफेक्ट्स, ते अगोदरचा पार्ट आणि डेरिव्हेशन एवढा पार्ट प्रिपेअर करायचा थिअरीसाठी. आज ज्यांनी केलेलं नसेल त्यांच्यासाठी. आज काय काय बघितलं डिस्कस करू आणि मग स्टॉप करू. पहिल्यांदा जर आपण बघितलं क्रिस्टल डिफेक्ट, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असा बघितला, कुठले कुठले 3 टाईपचे डिफेक्ट आहेत, लाईन डिफेक्ट, पॉईंट डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असा बघितला, स्टॉइचियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट मध्ये 2 टाईप आहेत, पॉईंट स्टॉइचियोमेट्रिक आणि नॉन स्टॉइचियोमेट्रिक. स्टॉइचियोमेट्रिक मध्ये परत 4 टाईप्स आहेत. कुठले कुठले, इम्प्युरिटी मध्ये म्हणजे शॉर्टकट डिफेक्ट, टँकल डिफेक्ट. त्याच्या अगोदरचा कुठला बघितलेला, इम्प्युरिटी मध्ये स्टॉइचियोमेट्रिक इम्प्युरिटी डिफेक्ट, बरोबर आहे ना. सो तो एक महत्वाचा पॉईंट बघितला होता. आणि सेकंड थिंग दॅट इज सेल्फ इंटरस्टिशियल स्पेस, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, हा एक पार्ट बघितला. सेल्फ इंटरस्टिशियल स्पेस आणि अगोदरच्या पॉईंट मध्ये मेन पॉईंट काय काय होते, तर त्याच्यामध्ये कॅटायन्स आणि अनायनची साईज लार्जली डिफर नाही करत. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये एक फॉरेन सबस्टन्स आतमध्ये येतो, त्याच्यामुळे डेन्सिटी वरती काहीतरी होतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज मध्ये काहीतरी इफेक्ट होतो, आणि त्याची एक्झाम्पल्स बघितली. सेल्फ इंटरस्टिशियल मध्ये काय बघितलं, 2 केसेस बघितल्या. पहिल्यांदा काय होतं, एक पर्टिक्युलर कॅटायन किंवा अनायन स्वतःची पोझिशन मिस करतो आणि दुसऱ्या पोझिशनला जाऊन दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यामुळे इम्प्युरिटी डिफेक्ट होते. म्हणजे डेन्सिटी जी असेल त्याच्यावरती मॅटर होतो, अफेक्ट काहीतरी होतो. आणि सेकंड केस बघितले, डिस्प्लेसमेंट ऑफ आयन्स, म्हणजे त्याच्यामध्ये नायदर लॉस ऑफ मास डेन्सिटी नॉर मास एज वेल एज डेन्सिटी, इन्क्रीज पण होत नाही, डिक्रीज पण होत नाही, नो चेंज. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. शॉर्टकट इफेक्ट मध्ये कन्सिक्वेन्सेस बघितलेले आणि फ्रँकल डिफेक्ट मध्ये पण कॅरेक्टरिस्टिक आणि कन्सिक्वेन्स. शॉर्टकट इफेक्ट मध्ये सांगितलेलं की जो तुमचा कॅटायन आणि अनायनची जी साईजचा जो डिफरन्स आहे तो खूपच स्मॉल आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर हाय आहे. फ्रँकल डिफेक्ट मध्ये बघितलं, कोऑर्डिनेशन नंबर लो आहे आणि तुमच्या साईज मधला, कॅटायन आणि अनायनच्या साईज मधला डिफरन्स मात्र लार्ज आहे. फ्रँकल डिफेक्ट कोण कोण दाखवतात, तर सगळे सिल्वर हायलाइट दाखवतात. ZnS दॅट इज झिंक फ्लोराईड पण दाखवतो, कॅल्शियम फ्लोराईड दाखवतो. इकडे मात्र NaCl, KBr, NaBr या टाईप मध्ये कंपोनंट्स तुम्हाला हे डिफेक्ट दाखवतात. डेन्सिटी कुठे चेंज होते, सगळ्यात पहिल्यांदा डेन्सिटी डिक्रीज होते शॉर्टकट इफेक्ट मध्ये. फ्रँकल डिफेक्ट मध्ये डेन्सिटी सेम राहते. डेन्सिटी सेम राहण्याचे रिझन काय, नंबर ऑफ कॅटायन्स, नंबर ऑफ अनायन्स सेम असतात, त्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते. शॉर्टकट इफेक्ट मध्ये मात्र हे काही असं होत नाही. डेन्सिटी डिक्रीज होते म्हणजे कॅटायन किंवा अनायन इक्वल जे अगोदरची जे नंबर असतो नसतो, एक कमी झालेला असतो. कुठला कॅटायन जरी कमी झाला किंवा अनायन जरी कमी झालाय, ऑब्व्हियसली त्यामुळे डेन्सिटीवरती अफेक्ट होतो, मासवरती अफेक्ट होतो. ओके, नेक्स्ट बघितलं नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॉइचियोमेट्रिक मध्ये 2 टाइप्स बघितले. पहिला होता तो मेटल डिफेक्ट, अनदर वन इज अ मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट 2 पॉईंट मध्ये होतो, कॅटायनिक वेकन्सी होते, अनायनिक वेकन्सी. अनायनिक वेकन्सीला आपण एफ सेंटर असं कन्सिडर करतो, जे कलर्ड कंपाऊंडच्या फॉर्मॅटमध्ये ऑब्झर्व होतो. याचाच अर्थ कॅटायनिक वेकन्सी कशामध्ये होते, कलरलेस कंपाऊंड्स. हे मेन्शन करून ठेवा, जर स्क्रीनशॉट घेतला असेल तर परत घ्या. ओके, कलरलेस कंपाऊंड्स. नेक्स्ट, मेटल डिफिशियन्सी कशामध्ये ऑब्झर्व केले जाते, कंपाऊंड्स ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, जनरली ट्रान्झिशन एलिमेंट्स. लिहून ठेवायचे. नोट्स इतक्या परफेक्ट प्रिपेअर व्हायला पाहिजेत की कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू दे किंवा आणखीन काय प्रिपेअर करायचं असू दे, ते घातल्यानंतर त्याच्या बाहेरचा कुठला क्वेश्चन आला किंवा हे कुठलं होतं का माहितीच नाही, हे आन्सर असता कामा नये कोणाचा. अशा नोट्स प्रिपेअर करायच्या असतात. आणि शक्यतो एका पेजवर, सॉलिड स्टेट हा टॉपिक मी एका पेजवर बसवलाय. हा तुमच्यासाठी नाही सांगत आहे, जेव्हा मी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत होतो तेव्हा. नेक्स्ट, कॅटायन्स इज अ मिसिंग अँड दॅट इंटरस्टिशियल स्पेस ऑफ अ मिसिंग आयन इज ऑक्युपाइड बाय अनदर आयन. म्हणजे काय, एक्स्ट्रा अनायनिक पार्ट जो असतो तो पोझिशन त्याची ऑक्युपाय करतो. आणि मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये
एक्सेस नावातच आहे, जास्तीत जास्त होतं. म्हणजे ऑलरेडी जेवढे नंबर आहे त्याच्यामध्ये एकतर कॅटायन तरी जास्त होतो किंवा ऍनायन तरी जास्त होतो. ऍनायन कधी जास्त होणार जेव्हा ऍनायनिक वेकन्सी असेल तेव्हा, कॅटायन कधी जास्त होणार जेव्हा कॅटायनिक वेकन्सी असेल. हे ऑब्झर्व होतं कलरलेस कंपाऊंड, हे ऑब्झर्व होतं कलर्ड कंपाऊंड. अल्टरनेटिव्ह नेम त्याला हे एफ सेंटर, मुद्दाम एफ सेंटर असं मेन्शन करणार, कन्फ्युज व्हायचं नाहीये. NaCl जेव्हा आपण हिट करतो तेव्हा जो काही रेसिड्यू राहतो तो कलर्ड कंपोनंट असतो आणि त्याच्यावरनं आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये एफ सेंटर अनायनिक डिफेक्ट आहे किंवा मेटल एक्सेस डिफेक्ट वगैरे झालेलं आहे. ओके, सो जिथे तुमचा सॉलिड स्टेट हा पार्ट सक्सेसफुली कव्हर झालाय स्टेट बोर्ड साठीचा पार्ट पेपर 1 चा राहिलेला आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, आणि पेपर 2 चा लास्ट टॉपिक एक राहिलाय. हे दोनच टॉपिक राहिले. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये नॉन स्टिक क्वेश्चन हा क्वेश्चन कन्फर्म येणार आहे. सो नॉन स्टिक क्वेश्चन वरचे प्रॉब्लेम प्रिपेअर करावे लागतील. ऑब्व्हियसली आधी नाही करायचे, आधी आपण थिअरी बघूया आणि मग प्रॉब्लेम्स. बट त्याच्या अगोदर याचे प्रॉब्लेम्स उद्यापासून स्टार्ट करूया. तुमच्याकडे उद्या लॉक टेबल असेलच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही, कारण लागणार उद्याच्या लेक्चरला आणि सोल्युशनचे टॉपिक्स जे आपण सॉल्व्ह केलेत प्रॉब्लेम्स, त्या दोघांनाही लॉक टेबल लागणारच क्वेश्चन पेपरमध्ये असतात. थर्मोकेमिस्ट्री किंवा थर्मोडायनामिक्स मध्ये लॉक टेबलची गरज लांब पर्यंत लागत नाही. तसंच तिकडे सुद्धा आहे तुमच्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. कॅन्सल आउट जास्तीत जास्त पार्ट होतात. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 येते, मल्टीप्लाइड बाय एनी टर्म आन्सर विल बी 0. ओके, सो या टर्म्स मध्ये जर प्रिपेअर केलात तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खूप इझी वाटायला लागते. प्रत्येक कॅल्क्युलेशन करत असते म्हातारे होणार, पण आन्सर काही येणार नाही तुमचं. ओके, तो लक्षात ठेवायचं. या टर्म्स मध्ये स्टडी करा. मी नोट्स तुम्हाला सेंड करेन. फक्त आजच्या नोट्स पॉसिबल असेल तर मी लगेच सेंड करेन, अदरवाईज थोडा लेट होईल, पण सेंड करेन एवढं कन्फर्म. ओके, आता आजचा जेवढा पार्ट घेतला याच्यामध्ये काय बोलणार, डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. यश, कोमल, आशिष. ओके, ठीक आहे. फक्त जे सांगितलेले क्वेश्चन्स आहेत ते प्लीज आजच्या आजच करा. मी ज्यावरती सांगतोय एवढं तळमळीने सांगतोय. ठीक आहे, तुमचा अभ्यास अदर्स उद्या कुठली तरी टेस्ट आहे चालेल, पण आज ह्या करा, कारण उद्याच्या टेस्टचे क्वेश्चन बोर्ड एक्झामला येणार की नाही माहिती नाही, पण मी हे सांगतोय. ओके, सो प्लीज करा. ठीक आहे, थँक्यू.